अरे सोन्या, ये. सोन्या, काय रे, काय हवंय तुला? केळं. प्रसाद हवाय? चल, प्रसाद मिळेल तुला, पण पटकन देवापुढे हात जोडायचे आणि छान मुलासारखं शुभम करोती म्हणायची. चल. शुभम करोती ते काय असते? म्हणजे शुभम करोती माहिती नाही तुला? काय नाही, देवापुढे म्हणायची प्रार्थना असते. बरं चल, मी शिकवते तुला. मी करते तसं कर. हात जोड देवापुढे. जोडलेस? आता माझ्या मागून म्हणायचं. शुभं करोति कल्याणम. शुभं कर. अरे नीट म्हण. हे बघ, शुभं करोति शुभं करोति कल्याणम. 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 अरे किती सोपं आहे. म्हण कल्याणम. कल्याणम. शुभं करोति कल्याणम. आरोग्यम धन संपदा. आरोग्यम धन संपदा. आरोग्यम धन संपदा. आरोग्यम धन संपदा. नीट म्हण. आरोग्यम. आरोग्यम धन संपदा. शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रुबुद्धी विनाशाय. विनाशाय नाही रे, नीट. हे बघ, विनाशाय म्हण. विनाशाय. विनाशाय. गुड. दीपक ज्योती नमोस्तुते. अजून किती मोठी आहे? अरे झालं, हे शेवटचंय. पटकन म्हण. दीपक ज्योती दीपक ज्योती नमोस्तुते. नमोस्तुते. नमस्कार कर. आता रोज अशी शुभं करोती म्हणायची. म्हणशील ना? वय झालं ना आता? मी जाऊ? अरे नाही, असं काय करतोस? तू नव्हतं का म्हणालास मला की तू दुसरीपर्यंत शिकलाय, म्हणून मग त्याच्या पुढच्या इयत्तेची सगळी पुस्तकं आणलीत मी तुझ्यासाठी. माझ्या रूम मध्येच आहेत. मी रोज शिकवीन तुला. येशील ना? वहिनी, मी काय म्हणतो, या चोपड्या कशा पायी? चोपड्या नाही रे. अरे पुस्तकं म्हणतात त्याला, चोपड्या नाही. लक्षात ठेव. आता काय बी म्हणा, अर्थ एकच नव. अरे बाप रे. एवढा पुढे पुढे बोलतोस म्हणजे नक्कीच हुशार आहेस. जरा अभ्यासाकडे लक्ष दे. म्हणजे अभ्यास सुद्धा आवडायला लागेल तुला. तर मी काय म्हणतो, त्या चोपड्या पुस्तक मला नंतर दाखव. त्या नेत्रा वहिनीने मला बोलवलं होतं, तर मी जातो. अरे ए सोन्या, अरे प्रसाद तर घेऊन जा. अरे दादा, मी तुलाच भेटायला येत होतो. बोल ना. दादा, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलो. का? बाबांची मिसिंग कंप्लेंट नोंदवून आलो. डोकं बिकं फिरलंय का तुझं गौरा? काय गरज काय होती? दादा, अरे तू असं कसं बोलू शकतोस? काही झालं तरी बाबा आहेत ते आपले. मी 1000 वेळा सांगितलंय की माझा आणि त्या माणसाचा काहीही संबंध नाहीये. पण त्यांनी सत्य तर नाही बदलत ना. तू मानतो तेच मी मानलं पाहिजे असं कंपल्सरी नाहीये ना. अच्छा, एवढा पुळका आलाय तुला बापाचा? मग इतकी वर्ष कुठे होता तुझा बाप? आणि तो जेव्हा नव्हता तेव्हा कशाचीही कमी पडू दिली मी तुला? जे मागितलंस ते दिलं ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? दादा, अरे मुद्दा तो नाहीये. मला माहितीये की आजपर्यंत तू मला काही कमी पडू दिलं नाही, पण बाबांची कमी त्याचं काय? गौरांग, मंजिरी, तू समजावून सांग याला जरा. मला
मला पटतंय गौरांग भाऊजींचं. म्हणजे तुम्ही विचार करून बघा ना, मामनजी घरात नाहीये आणि सोन्या सुद्धा इथे आपल्याच बरोबर आहे, तर अरे काय वायफळ बडबड करताय तुम्ही दोघं? इतकी वर्ष तो माणूस इथे नव्हता, काही फरक पडला का कोणाला? मग आता असा काय मोठा फरक पडणार आहे? अरे दादा, तू थोडं समजून घे ना. प्रश्न बाबा कसे आहेत हा नाहीये, पण आता ते आलेत ना परत, मग आपण त्यांच्याशी असं वागायचं? तू आता मोठं झालंस गौरा, त्यामुळे तुझे निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. त्यात मी कसलीही आडकाठी करणार नाही. पण कुठल्याही कारणासाठी मी पोलिसांसमोर जाणार नाही. आणि त्या माणसाची चौकशी करण्यासाठी जर पोलीस या घरात आले तर तेही मला चालणार नाही. आणि या बाबतीत इथून पुढे कुणीही वकिली करायला येऊ नये. जेवायला येत आहे ना? नाही, नको मला. असं काय करताय? निदान 2 घास तरी खाऊन घ्या. एकदा सांगितलं ना मला नकोय म्हणून. प्लीज, आता झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा ना. एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज आहे? हे काय? ही अभ्यासाची पुस्तकं कोणासाठी? मी फक्त सोन्याला हे मंजिरी, तो माणूस आणि त्याचा तो मुलगा, या दोघांनाही माझा इतका विरोध आहे तुला माहित असून सुद्धा तू हे शिक्षणाचे वर्ग चालवतेस. अहो, मी फक्त त्या सोन्याला. काय सोन्याला काय? हा, कितीही वेळा सांगा, पुन्हा 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 माती खाणार. आणि या गौरांगला आज मोठा पाजर फुटलाय. माझा बाप, माझा बाप, माझा बाप. अरे याचा बाप काय लायकीचा आहे हे याला माहित नाही ना? हे सुदैव आहे याचं. बाप कसा नसावा याचं आदर्श उदाहरण आहे याचा बाप. तुझा काय प्रॉब्लेम आहे? हा, सगळं सुखासुखी चाललंय ना, बोलत नाही का? जा तू, जा तू. आणि प्लीज जेवायला हवं का, खायला हवं का, खायला हवं का विचारायला प्लीज येऊ नको. जस्ट लीव मी अलोन. मी औषधांचा डोस घेतला, सकाळी पण घेतला होता. आता जेवणानंतरचा पण. ऑफिसमध्ये खूप काम होतं का आज? विहंग भाऊजी कसे आहेत? खूप दिवस झाले मधुराचा फोन नाही, काही नाही, म्हणून विचारते. हा,
अहो हा सोन्या आहे ना अरे हो बघा मी सांगायचंच विसरले. आज सकाळी ना मी दुधात चॉकलेट सिरप घालून प्यायले होते तर बाळ आतून लाथ मारायला लागलं मला. खरंच चॉकलेट खूप आवडतं वाटतं त्याला. सत्यजित एक मिनिट. असं मी समोर आल्यावर निघून जायची गरज नाहीये. हे तुझं घर आहे मला स्पष्टपणे सांग. मी निघून जाते हवं तर. तुला हे असं नेहमी वाकड्यात शिरून बोलायची काहीच गरज नाहीये प्रिया. सरळ बोललीस तरी मला कळतं. मी सरळ बोलले ना की नेहमी त्याचा उलट अर्थ काढला जातो. त्याला कारण तुझं वागणं आणि तुझं बोलणं असेल. असेल नाही असं आहे. बरं आहेच. प्लीज थांबशील. रिक्वेस्ट करते. थँक्यू. काय झालं बायकोशी भांडलास ना. त्याच्याशी तुझा काहीही संबंध आहे असं मला वाटत नाही. बऱ्याचशा गोष्टींची माझा काहीही संबंध नाहीये पण मन आहे. तुझ्या डोळ्यात पाहून मला कळतं की तू डिस्टर्ब्ड आहेस. आता सांगशील काय झालंय ते. सत्यजित मध्यंतरी तुमच्या संसारामध्ये खूप वाद निर्माण झाले. मंजिरीच्या बेताल वागण्यामुळे तू सॉरी पण खरं तेच आहे. तिच्यामुळेच तुला खूप मनस्ताप झालाय. तू माझ्या जवळ येऊन तासनतास तुझं मन मोकळं करायचंस. मी तुला जवळ घेऊन आधार द्यायचे. तू जेव्हा माझ्या मिठीत असायचंस ना तेव्हा मला जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री झाल्यासारखं वाटायचं. लहान मुलांसारखं. त्यांच्याकडे नाही खोट्या नोटा असतात कागदाच्या पण त्यांना असं वाटत असतं की आपण जगात सगळ्यात श्रीमंत आहोत. माझंही काहीच तसंच झालं होतं. प्रिया या आठवणींमधून आणि या स्वप्नांमधून जेवढ्या लवकर बाहेर येशील तेवढं बरं आहे आपल्या दोघांसाठी. कारण खरंच त्या खोट्या कागदी नोटांना काडीचीही किंमत नसते. प्लीज. हॅलो. हा बोलतोय. हा हो नाही ठीक आहे मी लगेच निघतो. ओके थँक्यू. काय झालं. कोणाचा फोन होता. पोलीस स्टेशन मधनं फोन होता. काल रात्री पोलिसांनी एका देशी दारूच्या गुत्त्यावर छापा टाकला. छाप्यात काही लोकही पकडली. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यातल्या एका व्यक्तीचं बाबांच्या वर्णनाशी सिमिलॅरिटी आहे. तर ओळख पटवून घेण्यासाठी बोलावलं. दादा मी जाऊ पोलीस स्टेशनला. मला काय विचारतोय. जेव्हा मिसिंग कंप्लेंट करायला गेला होतास तेव्हा मला विचारून गेला होतास. तू आणि तुझी वहिनी मिळून ठरवा काय ते. आपलं कालच ठरलं की नाही गौरा.
की आता तू मोठा झालायस आणि तुझे निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. फक्त मी सांगितलेल्या अटी लक्षात ठेवायच्या. वहिनी मी आलोच. अहो नाश्ता तरी करून जात. नाही नको, आल्यावर करतो. तुम्हाला मीराबाई, माझा चहा गार झाला, जरा प्लीज गरम करून आणा. Oh, Motiwala friend, sit down. You go. I know, discussion, na? Next time, go. Go, sit. sit. What a pleasure, huh? Mr. Holkar, how are you? I'm absolutely fine, oh. What a pleasant surprise. काय घेणार? चहा कॉफी मिळतच नाही. दूध घ्यावं लागेल. चालेल. कभी कभी मेरे दिल में काय लागतं की चला आपलं हे जे चाललंय हे काय चाललंय. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे बघा ना, हे जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं आपलं जे काही झालंय, पुढे काय? गेटिंग माय पॉइंट. पुढे काय, पण नेमकं कशाबद्दल? म्हणजे अशाच अनुषंगाने की उद्या तुम्ही माझ्यासोबत तारखेला याल. तारखेला? कोर्टाच्या नाही, डेट टेबल 2 खुर्च्या मेणबत्ती. मिस्टर होळकर, आपण काय कॉलेज मधल्या मुलांसारखे आहोत का? खूप इमॅच्युअर आहे हे सगळं. आता बघा म्हणजे त्यांच्याकडे डेट्स आहेत, आपल्याकडे डेट्स नाहीत. त्यांच्याकडे कॅलेंडर, आपल्याकडे कॅलेंडर नाही. दिस इज नॉट गुड. ठरलं नक्की ठरलं फिक्स ठरलं म्हणजे ठरलं. चल चमेली बाग में मेवा खिलाऊंगा, तुझको कसम लगे जो बिछड़ के एक पल भी जिए. चल चमेली बाग में मेवा खिलाऊंगा. फिक्स 9 o'clock शार्प. प्लीज, अजून किती दिवस माझ्याशी अबोला धरून राहणार? कशासाठी करताय हे सगळं? हा प्रश्न तू स्वतःला विचार. म्हणजे तुलाही हे माहिती आहे की मी तुझ्याशी फार दिवस अबोला धरून नाही राहू शकत, पण तरीही तू असं वागतेस. मी काहीच नाही केलंय. बस, प्रत्येक गोष्ट तुला सांगावी का लागते? माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच अंतर नाहीये. या गोष्टी वादातीत आहेत, पण तू कधी कधी या गोष्टींचा गैरफायदा घेतेस. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांच्यावर त्याचा स्वतःचाही कंट्रोल नसतो. अशा काही मर्यादा असतात ज्या कुणीच ओलांडलेल्या त्याला चालत नाही, आणि तरीही तू दरवेळी त्या मर्यादा ओलांडतेस. अनंतराव मुधोळकर हे नाव जरी माझ्या समोर निघालं तरी माझ्या अंगाची लाही होते, हे तुला खूप चांगलं माहिती आहे. मग तरीही त्या माणसाचा विषय माझ्या समोर का निघतो? का? कशासाठी? प्लीज, तुम्ही मला समजून तरी घ्या. आपण कोण आहोत? कुठलंही नातं स्वीकारणारे, नाकारणारे? मी आहे. माझ्या आयुष्यात कुठलं नातं असावं आणि कुठलं नसावं हे मीच ठरवणार. जगाला काय वाटेल, जग काय म्हणेल याची पर्वा मी नाही करत. सत्यजित मुधोळकर असाच आहे, तो असाच वागतो आणि तो असाच वागतो. मला माझं प्रेम लपवता येत नाही, तसाच मला माझा रागही लपवता येत नाही. आणि जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. जरी तुला माहिती आहे की मला तुझ्याशी असं तोडून बोलायला नाही आवडत, त्यामुळे आता जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत माझ्याशी बोलायला आली नाहीस तर बरं होईल.